हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकाऱ्यांचे उषा अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारताची घटना कशी बनली हे पाहिले. आता त्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. भारताची घटना निर्मिती हे लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे लेक्चर पाहू शकतात. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. राज्यघटना हा शब्द कॉन्स्टिट्यूअर या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ होतो स्थापित करणे किंवा प्रस्थापित करणे. या कॉन्स्टिट्यूअर लॅटिन शब्दापासूनच कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटना शब्दाची निर्मिती झालेली दिसून येते. राज्यघटनेचे वर्णन अनेक प्रकारे केलेले आहे, जसे की देशाचा मूलभूत कायदा म्हणजे घटना होय, राज्याचा सर्वोच्च कायदा म्हणजे घटना होय, घटना म्हणजे राज्यसंस्थेचे नियम होय, देशाची आधारभूत कायदेशीर व्यवस्था म्हणजेच घटना होय आणि राजकीय व्यवस्थेची मूलभूत संरचना म्हणजे घटना होय. अशा विविध प्रकारे घटनेचे वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. राज्यघटनेचे अभ्यासक एलिऑट बुल्मर यांनी राज्यघटनेची काही कार्य स्पष्ट केली आहेत. ती कोणती आहेत हे आपण थोडक्यात पाहू. हे फक्त ओव्हरलुक करून घ्यायचं आहे. राज्यघटना ही राजकीय समुदायाची सीमा निश्चित करते आणि जाहीरही करते. राज्यघटना राजकीय समुदायाचे स्वरूप आणि अधिकाराची घोषणा करून त्याची व्याख्याही करू शकते. राज्यघटना राष्ट्रीय समुदायाची अस्मिता आणि मूल्ये व्यक्त करू शकते. त्याचबरोबर राज्यघटना ही नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य कोणती आहेत हे सांगते आणि ते जाहीरही करते. राज्यघटना ही समाजासाठी राजकीय संस्थांची स्थापना करते आणि त्याचे नियमनही करते. त्याचबरोबर राज्यघटना ही शासनाचे विविध स्तर आणि त्याचे उपविभाग असणाऱ्या राज्यांच्या समुदायामध्ये सत्तेचे वाटप करते आणि त्याचे विभाजनही करू शकते. धर्मधिष्ठित आणि धर्मनिरपेक्ष अधिसत्ता यातील सीमा निश्चित करत राज्याच्या अधिकृत धार्मिक अस्मितेची घोषणा राज्यघटना करू शकते आणि राज्यघटना ही राज्यांना विशिष्ट सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरता कटिबद्ध असते. अशा प्रकारे एलिऑट बुल्मर यांनी राज्यघटना राज्यासाठी का आवश्यक असते, त्याची राज्यघटनेची कार्य कोणती असतात हे सांगितलेले आहे. आता भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये पाहू. साधारणतः 15 वैशिष्ट्ये आहेत, ती आपण डिटेलमध्ये पाहू. भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी लिखित घटना मानली जाते. लिखित घटना ही एका विशिष्ट वेळी तयार केली जाते. ते एक दस्तऐवज किंवा डॉक्युमेंट म्हणून एका निश्चित तारखेपासून अधिनियमित केली जाते. जसे की भारताची घटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली आणि 2 महिन्यानंतर म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आणली गेली. अगदी त्याचप्रमाणे एका निश्चित तारखेपासून लिखित घटना ही अधिनियमित केली जाते. ब्रिटनची घटना मोठी असली तरी ती अलिखित स्वरूपाची आहे, त्यामुळे सर्वात मोठी लिखित घटना ही आपली भारतीयांची घटना समजली जाते. 1950च्या सुमारास कॅनडाच्या घटनेमध्ये 147 कलम होती, ऑस्ट्रेलियाच्या घटनेमध्ये 128 कलम होती, तर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमध्ये जवळपास 153 कलम होती. पण आपल्या घटनेमध्ये 1 प्रस्ताविका, 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. त्यामुळं जगातली सर्वात मोठी लिखित घटना ही भारतीयांची घटना होती. भारतीयांची घटना सर्वात मोठी होण्यामागचं कारण म्हणजे भौगोलिक घटक. देशाचा आकार किंवा क्षेत्रफळ हे मोठे आहे आणि भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. यामुळं विविध समस्यांवर विशेष तरतुदी घटनेमध्ये अगदी स्पष्टीकरणासहित दिलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल पाहायचे झाले तर भाग 16 मध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर भाग 18 मध्ये आणीबाणीसंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या विशेष तरतुदी आणि त्यांचे स्पष्टीकरण यामुळेही घटनेची लेंथ वाढलेली दिसून येते. पुढचं कारण म्हणजे ऐतिहासिक कारण.
1935चा भारत सरकारचा कायदा. या कायद्यातील प्रशासकीय तपशील अगदी स्पष्टीकरणासहित स्वीकारण्यात आल्या होत्या. कलम 370मध्ये जम्मू काश्मीर राज्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली होती आणि कलम 371 ते 371G मध्ये राज्यांसाठी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, अरुणाचल प्रदेश अशा राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही घटना मोठी झालेली दिसून येते. पुढचं कारण म्हणजे आपल्या पूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना आहे, केंद्राची आणि राज्याची वेगळी घटना नाही. त्यामुळे ही घटनेची लेंथ वाढलेली दिसून येते. भारतीय घटनेत प्रादेशिक भिन्नतेमुळे केंद्र व राज्यामध्ये कायदेकारी, प्रशासकीय, वित्तीय अधिकारांचे वितरण हे तपशीलवार देण्यात आलेले आहे. घटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य यांचं विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं आहे. घटनेमध्ये फक्त राज्यकारभाराच्या मूलभूत तत्त्वांचाच नाही तर प्रशासकीय तरतुदींचा देखील तपशील देण्यात आलेला आहे. ह्या सर्व कारणामुळे भारताची घटना मोठी झालेली दिसून येते. पुढची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे घटना ही विविध स्रोतांपासून तयार झालेली आहे. घटना बनवताना संविधान सभेने 60 देशाच्या घटनेचा अभ्यास करून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना बनवली होती. घटनेचा संरचनात्मक भाग हा खूप मोठ्या प्रमाणात भारतीय शासन कायदा 1935 या कायद्यातून घेण्यात आला होता. जवळपास 250 तरतुदी म्हणजे घटनेच्या 75% भाग हा या कायद्यातून घेण्यात आला होता. 60 देशाच्या घटनेचा अभ्यास करून त्या घटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आपण स्वीकारले होते. फ्रेंड्स, घटनेचे स्रोत हा टॉपिक वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यासला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या आणि सतत ऐकत राहा म्हणजे तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. भारतीय घटनेमध्ये ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मन, रशिया, फ्रान्स, जपान, दक्षिण आफ्रिका अशा महत्त्वाच्या देशाकडून महत्त्वाची वैशिष्ट्ये घेण्यात आलेली आहेत. कोणत्या देशातून कुठली वैशिष्ट्ये घेतली तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. भारतीय घटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय शासन पद्धती. भारतीय राज्यघटनेने ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्परापासून पूर्णतः वेगळे असतात. पण ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये ते एकमेकांचे सहकारी आणि समन्वयाच्या तत्त्वावर आधारलेले असतात. त्यामुळे आपण ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. फ्रेंड्स, संसदीय शासन पद्धतीला एक्झाममध्ये वेगळ्या नावांनीही संबोधले जाऊ शकते. ती वेगळी नावं म्हणजे जबाबदार शासन व्यवस्था, कॅबिनेट शासन व्यवस्था, पंतप्रधान शासन व्यवस्था. संसदीय शासन पद्धतीमध्ये शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात, म्हणून त्याला पंतप्रधान शासन व्यवस्था किंवा वेस्टमिनिस्टर शासन व्यवस्था असंही म्हटलं जातं. संसदीय शासन पद्धतीची ही सर्व नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. संसदीय शासन व्यवस्थेत मंत्रिमंडळाची निवड कायदेमंडळाच्या सदस्याकडून केली जाते, म्हणून मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असतात. मंत्रिमंडळाची लोकसभेप्रती सामुदायिक जबाबदारी असते. सामुदायिक हा शब्द येथे महत्त्वाचा आहे. मंत्रिमंडळाची वैयक्तिक जबाबदारी असते की सामुदायिक, तर ती सामुदायिक जबाबदारी असते. कोणाप्रती असते? राज्यसभेप्रती की लोकसभेप्रती? तर ती लोकसभेप्रती असते. मंत्री हे कायदेमंडळाचे सदस्य असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकसभेमध्ये ज्या पक्षाचे बहुमत असेल त्या पक्षाचे सरकार असते. संसदीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, तर शासन प्रमुख म्हणजे पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात. भारतामध्ये घटक राज्य स्तरावरही संसदीय शासन व्यवस्था निर्माण झालेली पाहायला मिळते. संसदीय व्यवस्था
ब्रिटिश पद्धतीवरून घेतलेली असली तरी त्यात दोन मूलभूत फरक आपल्याला दिसून येतात. भारतीय संसद ही सार्वभौम आहे, तर ब्रिटिश पार्लमेंट हे सार्वभौम नाही. आता सार्वभौम म्हणजे नक्की काय? तर आपली संसद ही कोणत्याही बाह्य शक्तीच्या प्रभावाविना आहे, म्हणजेच ती सार्वभौम आहे. दुसरं म्हणजे भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य किंवा रिपब्लिक आहे, पण ब्रिटिश राज्यसंस्था ही घटनात्मक राजेशाही आहे. म्हणजेच भारतामध्ये राष्ट्रप्रमुख हा लोकांनी निवडून दिलेला असतो, तर ब्रिटिश राज्यसंस्थेमध्ये ते वंश परंपरेने राष्ट्रप्रमुखास पद मिळालेले असते. हे दोन महत्त्वाचे फरक संसदीय शासन व्यवस्थेमध्ये दिसून येतात. घटनेचे पुढचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे संघराज्य राज्यव्यवस्था. फ्रेंड्स, परीक्षेच्या दृष्टिकोनांनी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. घटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख कोठेही आलेला नाही, पण कलम 1 मध्ये राज्याचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असे वर्णन करण्यात आले आहेत. संघराज्य शब्दाचा उल्लेख घटनेमध्ये टाळलेला आहे. याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 कारणे दिलेली आहेत. पहिला, भारताचे संघराज्य हे राज्याच्या करारातून निर्माण झालेले नाही, आणि दुसरे म्हणजे घटक राज्यांना संघातून फुटून बाहेर पडता येत नाही. अमेरिकेच्या घटनेमध्ये संघराज्य असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ अनेक स्टेट्स एकत्र येऊन बनलेला संघ, पण ते केव्हाही त्यातून बाहेर पडू शकतात आणि वेगळा स्टेट किंवा वेगळे राज्य म्हणून घोषित केले जाऊ शकते. पण भारताच्या घटनेमध्ये राज्याचा संघ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतातल्या कुठल्याही संघाला किंवा कुठल्याही राज्याला भारतातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे राज्यघटनेमध्ये संघराज्य न म्हणता राज्याचा संघ असे वर्णन केले आहे. आपल्या घटनेचे पुढचे वैशिष्ट्य आहे ताठरता आणि लवचिकता यांचे एकत्रीकरण. इकॉनॉमिक्समध्ये जसं आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचे चांगले गुणवैशिष्ट्य एकत्र करून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या घटनेमध्ये ताठरता आणि लवचिकता यांचा सुंदर सुवर्णमध्य साधला आहे. आता घटनेची ताठरता किंवा लवचिकता ही कशावरून ठरते, तर ती घटना दुरुस्तीच्या पद्धतीवरून ठरते. ताठर घटना दुरुस्तीची पद्धत ही अवघड असते, तर लवचिक घटना दुरुस्तीची पद्धत ही सोपी असते. फॉर एक्झाम्पल, USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या देशातील घटना दुरुस्तीची पद्धत ही अवघड आहे, त्यामुळे त्यांची घटना ताठर आहे असं म्हणू शकतो. आणि ब्रिटनच्या राज्यघटनेची घटना दुरुस्तीची पद्धत ही सोपी असल्यामुळे त्याला लवचिक घटना असे म्हणतात. भारत ताठर आणि लवचिक या दोन्ही गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. तो कशा प्रकारे केला आहे हे पुढील प्रमाणे पाहू. आपल्या घटनेमध्ये घटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धत दिलेली आहे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे इत्यादींसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. आता संसदेचं विशेष बहुमत म्हणजे काय, तर प्रत्येक सभागृहाच्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहाच्या हजर आणि मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/2 बहुमताने ते विधेयक पारित होणे गरजेचे असते. त्याला आपण विशेष बहुमत असे म्हणतो. विशेष बहुमत हे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे अशा गोष्टींसाठी लागते. आणि जर संघराज्य वैशिष्ट्यामध्ये बदल करायचे असेल तर त्याला या विशेष बहुमताबरोबरच निम्म्या राज्याचे साधे समर्थन लागते. साधे समर्थन म्हणजेच साधे बहुमत. आणि घटनेच्या इतर तरतुदींमध्ये बदल करायचा असेल तर केवळ साध्या बहुमताची गरज असते. अशा प्रकारे आपण आपल्या घटनेमध्ये ताठरता आणि लवचिकता
या दोन्हींचा मध्य साधला आहे. सी फ्रेंड्स, आपल्या घटनाकारांनी कुठल्या लेवलला जाऊन घटना तयार केली आहे. घटनेचे पुढचे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था. फ्रेंड्स, परीक्षेच्या दृष्टीने हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. घटनेने कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ याबाबत संघराज्यीय व्यवस्था जरी निर्माण केलेली असली तरी न्यायिक व्यवस्था ही एकेरी आणि एकात्मिक पद्धतीचीच बनवण्यात आलेली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेच्या शिखर स्तरावर सर्वोच्च न्यायालय आहे, तर राज्य स्तरावर उच्च न्यायालय आहे आणि त्याखालील स्तरावर कनिष्ठ न्यायव्यवस्थेची शृंखला रचलेली आहे. या एकेरी न्यायव्यवस्थेमध्ये केंद्रीय आणि राज्य कायदे असे दोन्ही प्रकारचे कायदे अंमलात आणले जातात. या उलट अमेरिकेमध्ये संघराज्यीय न्यायव्यवस्थेद्वारे संघराज्याचे कायदे तर राज्य न्यायव्यवस्थेद्वारे राज्यांचे कायदे अंमलात आणले जातात. भारतीय घटनेत सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपिलाचे शिखर न्यायालय, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता आणि घटनेचा संरक्षक बनवले आहे. फ्रेंड्स, हे वर्ड खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपिलाचे शिखर न्यायालय, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता आणि घटनेचा संरक्षक बनवले. त्यामुळे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र व निपक्षपाती बनवण्यात विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भारतीय घटनेचे पुढचे वैशिष्ट्य आहे संसदीय सार्वभौम आणि न्यायिक सर्वोच्चता यांचे योग्य संतुलन. घटनेत कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांच्या अधिकारात योग्य संतुलन राखले गेले. म्हणजेच ब्रिटिश राज्यघटनेतील संसदेच्या सार्वभौमत्वाचे तत्व आणि अमेरिकन राज्यघटनेतील न्यायिक सर्वोच्चतेचे तत्व या दोन्ही तत्वांचे योग्य संतुलन साधले गेले. संसदेला कायदे करण्याचा आणि घटना दुरुस्तीचा अधिकार देण्यात आला. यात संसद सार्वभौम ठरली, पण संसदेने केलेले कायदे आणि घटना दुरुस्ती हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करत असेल तर त्याला बाद ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयाला देण्यात आला. अशा प्रकारे भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही, तर सर्वोच्च न्यायालय हे पूर्णपणे सर्वोच्च नाही. या दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्याचे कार्य आपल्या घटनेने केले आहे. बघा फ्रेंड्स, आपली घटना किती विचारपूर्वक आणि आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या घटनेचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. आता धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेत कोठेही नसला तरी प्रास्ताविकेमध्ये आणि घटनेच्या विविध तरतुदीवरून भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष रूप स्पष्ट होते. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे नक्की काय, तर भारताचा कोणताही राज्य धर्म नाही. भारताला जसे राज्य फूल आहे, राज्य पक्षी आहे, तसा भारताला कोणताही राज्य धर्म नाही. आपल्या राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वर्तणूक दिली जाते. राज्यसंस्था एखाद्या धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कोणतेही कृत्य करणार नाही, असे घटनेने सांगितले आहे. घटनेचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजे एकेरी नागरिकत्व. आपण आपल्यासाठी संघराज्य शासन व्यवस्था स्वीकारली, पण साधारणतः संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये दुहेरी नागरिकत्व प्रदान केलेले असते. पण भारतीय घटनेने मात्र नागरिकांना जन्म किंवा अधिवासाचा विचार न करता एकेरी नागरिकत्व प्रदान केलेले आहे. अमेरिकेमध्ये मात्र नागरिकांना दोन नागरिकत्व मिळालेले असतात, एक राष्ट्रीय सरकारकडून तर एक राज्य सरकारकडून. पण आपल्या भारताने एकेरी नागरिकत्व हे तत्व स्वीकारलेले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना संपूर्ण देशात समान नागरी व राजकीय अधिकार प्राप्त होतात. घटनाकारांनी
खूप चांगला उद्देश मनात ठेवून हे एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे. त्यांचा उद्देश होता भारतातील प्रादेशिक भिन्नता कमी करून सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणे. भारतीय घटनेचे पुढचे ठळक वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत. भारताची लोकशाही ही एक व्यक्ती एक मत या तत्वावर अवलंबून आहे. घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे. 18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व प्रौढ व्यक्तींना जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लोकसभा आणि विधानसभा जेथे प्रत्यक्ष मतदान होते त्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा हक्क घटनेने आपल्याला दिला. मूळ घटनेमध्ये हे वय 18च्या ऐवजी 21 होते. एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते की मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या घटनादुरुस्तींनी करण्यात आले, तर ते 61व्या घटनादुरुस्तींनी 1988 मध्ये करण्यात आले. आता सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत ही भारतामध्ये काय प्रस्थापित करते, तर ते राजकीय समानता प्रस्थापित करते. हे लक्षात ठेवा. इथे सामाजिक, आर्थिक येऊ शकते, पण ते राजकीय समानता प्रस्थापित करण्यासाठी आपण सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आपल्या घटनेचे पुढचे मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत हक्क. फ्रेंड्स, इथून पुढचे 3 ते 4 वैशिष्ट्ये खूप महत्त्वाची आहेत. ती खूप लक्ष देऊन ऐकायची आहेत. फ्रेंड्स, आपल्या PDF मधील टेक्स्ट कलरफुल करण्याचा प्रयत्न आपण केला आहे, कारण तुम्हाला स्टडी करताना कंटाळवाणी वाटू नये. इंटरेस्टिंग पद्धतीने तुमचा अभ्यास व्हावा यासाठी आपण कलरफुल टेक्स्टमध्ये PDF तयार केली आहे. तुम्हाला हे लेक्चर आणि PDF कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि लेक्चरला लाईक करा. आता आपण चांगलं जीवन जगावं यासाठी आपल्याला काही अधिकार उपलब्ध असणे गरजेचे असते. त्यामुळे घटनेने आपल्याला भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश असणं हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मानलं जातं. हे हक्क न्यायप्रविष्ट असून त्याचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून आपल्याला ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात, अशी तरतूद घटनेने केलेली आहे. हे हक्क नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेच्या विरुद्ध उपलब्ध असतात. त्यामुळे हे मूलभूत हक्क देशात राजकीय लोकशाही संकल्पनेची पूर्तता करताना दिसतात. तर आता नागरिकांना हे मूलभूत हक्क अमर्याद आहेत का, तर नाही, ते मर्यादित आहेत आणि त्यांच्यावर पर्याप्त बंधने घालण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर संसद घटनादुरुस्तीद्वारे त्यामध्ये बदलही करू शकते, अशी घटनेने तरतूद केलेली आहे. कलम 20 आणि 21 हे हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीमध्ये बाकीचे हक्क स्थगितही करता येऊ शकतात. कोणते 2 हक्क सोडले, तर ते म्हणजे कलम 20 आणि 21 मधील हक्क सोडले तर राष्ट्रीय आणीबाणी काळामध्ये बाकीचे जे मूलभूत हक्क आहेत ते स्थगित करता येऊ शकतात. अशा प्रकारे मूलभूत हक्क हे घटनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य समजण्यात येते. घटनेचे पुढचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की आयरिश घटनेवरून घेण्यात आलेले राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्व हे भारताच्या घटनेतील एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. ही तत्त्वे घटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे समजले जाते. ही तत्त्वे देशामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. फ्रेंड्स,
हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्याची गरज का भासली किंवा का करण्यात आले? कारण आपल्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती करून सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी यांचा समावेश करण्यात आला. सामाजिक आणि आर्थिक न्याय हे 3 वर्ड खूप महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा. सामाजिक, आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत. मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. सरकारने त्याचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. पण घटनेने त्यांना देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असल्याचे घोषित केलेले आहे. 1980 मध्ये मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की भारताची घटना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यामधील संतुलनेच्या आधारशीलतेवर आधारलेली आहे. म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने मिनर्वा खटल्यामध्ये सांगितले की भारताची घटना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व यामधील संतुलनावर आधारलेली आहे. घटनेचे पुढचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्य. हे कर्तव्य मूळ घटनेत नसले तरी सध्या 11 कर्तव्य हे घटनेमध्ये आहेत. 1976 मध्ये स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीवरून 42व्या घटनादुरुस्तीने घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि पुढचं एक कर्तव्य म्हणजे 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने कलम 51A मध्ये समाविष्ट करण्यात आले. फ्रेंड्स, हे डेटा खूप महत्त्वाचा आहे. 42व्या घटनादुरुस्तींनी 10 कर्तव्यांचा समावेश करण्यात आला तर 86व्या घटनादुरुस्तींनी 11वे कर्तव्य समाविष्ट केले. हे लक्षात ठेवा. ही कर्तव्य न्यायप्रविष्ट नसली तरीही नागरिकांना जाणीव करून देते की हक्कांचा उपभोग घेत असताना प्रदेशाप्रती, समाजाप्रती, नागरिकांप्रती आपले काही कर्तव्य आहेत आणि ते पार पाडायचे आहेत. अशा प्रकारे मूलभूत हक्कांबरोबरच आपल्याला घटनेने मूलभूत कर्तव्यही दिलेली आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 2 गोष्टी येथे लक्षात ठेवायच्या आहेत. फक्त मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, त्यांनाच न्यायालयात दाद मागता येतो. पण मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्व हे न्यायप्रविष्ट नाहीत, त्यामुळे यांच्याबाबत न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. या दोन्ही पॉईंटमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. भारतीय घटनेतील शेवटची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आणीबाणी विषयक तरतूद. घटनाकर्त्यांनी शासन कारभार चालविणे अवघड होण्याच्या परिस्थितीची कल्पना करून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी या आणीबाणीची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती ही देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षितता यांना धोका निर्माण करणारी असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देशाचे राजकीय लोकशाही व्यवस्था आणि घटना यांचे संरक्षण करण्यासाठी आणीबाणीबद्दलच्या तरतुदीचा घटनेमध्ये समावेश केलेला आहे. घटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणींची तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. पहिली म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. घटनेच्या कलम 352 नुसार राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा त्यामधल्या एखाद्या भागाची सुरक्षितता धोक्यात येत असेल अशी राष्ट्रपतीला खात्री झाली तर ते राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात. अशी तरतूद घटनेच्या कलम 352 मध्ये दिलेली आहे. घटनेच्या कलम 356 नुसार राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालविणे शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.
याची खात्री झाली असेल तर राष्ट्रपती हे राष्ट्रपती राजवट किंवा घटक राज्यातील आणीबाणींची घोषणा करू शकतात. तिसरी आणीबाणी म्हणजे वित्तीय आणीबाणी. घटनेच्या कलम 360 नुसार राष्ट्रपतींना वित्तीय आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणीबाणीविषयी आणखी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आणीबाणींच्या तरतुदी या टॉपिकमध्ये पाहू. फ्रेंड्स, अशा प्रकारे जवळपास 15 महत्त्वाचे ठळक वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर आपल्या पोफळ अकॅडमी MPSC या टेलिग्राम चॅनलवर PDF मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.